देविदास चामसिंग पावरा, ACS कॉलेज तळोदा, जिल्हा नंदुरबार. आज आपल्या पुढे विषय मांडतोय एक राष्ट्र एक निवडणूक विकसित भारताचा मार्ग मोकळा. आज भारत देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगिरीचा जो मोकळा मार्ग असतो तो एका ठिकाणी आणण्यासाठी निवडणूक महत्वाची असते. प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपला एक मतदान देऊन एक एक टप्पा जो म्हणतो आपण विकसित करण्याचा, आपला दैनंदिन जीवनाचा समस्या असो किंवा इतर राष्ट्राचा असो, राष्ट्राला जर पुढे आणायचं असेल तर मतदान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मग योग्य नेता जर असेल तर आपला जो राष्ट्र आहे तो पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. का भाई विकसित व्हायला राहणार नाही. कारण आजचा युवा कुठेतरी भरकटतोय. तसंच नेता देखील पॉलिटिक्सचा मार्ग अवलंबत असताना जाती धर्माचा विषय करतात आणि काही क्षेत्रांमध्ये असं दिसून येत असतं की मतदान दिल्यानंतर आश्वासन देतात की आपण सर्व काही ज्या काही समस्या असेल लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो मोकळा करू असं अगोदर म्हणतात. परंतु काही वेळेस निवडणूक झाल्यानंतर ते विजयी होतात आणि काही जे गरीब बांधव असतात, लोक असतात, ते पूर्णपणे त्यांचं जे काही समस्या असतात ते पूर्णपणे पूर्णपणे दुरुस्त करत नाहीत. आणि त्यामुळे आपण ज्या वेळेस एक मतदान एका नेत्याला देतो त्यावेळेस विचार केला पाहिजे की हा मतदान केवळ फक्त आणि फक्त यांच्या निवडणुकीचा नसून तो मतदान म्हणजे आपला भारत देशाचा, जसा एखाद्या आईचा टिकली असते माथ्यावरची टिकली ती जशी सौंदर्य घडवून आणत असते त्याचप्रमाणे एक मतदान आपला दिल्यानंतर आपल्या भारत मातेचा जशी आपण सौंदर्याची टिकली म्हणतो ती आपण देत असतो. त्याचप्रमाणे एखादा चांगला नेता आपण निवडत असू तर योग्य आपला भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि युवा ज्या काही दैनंदिन जीवनांमध्ये भटकत आहेत ते सुरळीतपणे राहणार नाहीत. आज शैक्षणिक काळामध्ये आपण असं म्हणतो की जसं की सध्या चालू असलेल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून काही कसं बांधवांचं म्हणणं असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे थँक्यू पियुष यादव, सागर, मराठे राज नारायण, नंदुरबार जिल्हा.